हेलो गाइस, वेलकम बैक टू माय न्यू व्हिडिओ. तर भाई काल मी बोलत होतो की आपण थंबनेल वगैरे पण करू शकतो. त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आहेत ज्या की आपण ॲड करू शकतो आपल्या व्हिडिओजमध्ये, कारण की ज्याच्यामुळे ऑडियन्स अट्रॅक्ट होईल आणि तुमच्या व्हिडिओची रीच वाढेल. जसं आता मी सध्या भरपूर व्हिडिओज बनवलेत सध्या, पण ते मी सध्या म्हणजे एफर्ट्स जास्त नाही टाकत आहे, कारण की मला कन्सिस्टन्सीवर फोकस करायचं. म्हणजे मला कसं डेली व्हिडिओ अपलोड करता येतील किंवा काय चेंजेस करेल मी, हे सगळं मी रिमाइंड करून ठेवतो. ह्या गोष्टी मी आता हळूहळू चेंजेस करेल, कारण याच्या आधी मी भरपूर गडबड केली आहे की ब्लॉग्स चालू केले, ब्लॉग्स डेली होत नव्हते म्हणून मी कुठेतरी फिरायला जायचो. मग काय व्हायचं, एक आठवड्यातून एक दिवस फिरायला व्हायचं आणि डेलीमध्ये एखादा व्हिडिओ यायचा. तर असं ब्लॉगमध्ये पण कन्सिस्टन्सी नाही केली. त्याच्यानंतर रील वगैरे ट्राय केलं तर रील, त्याच्यानंतर यूट्यूब शॉर्ट्समध्ये कॉमेडी व्हिडिओज वगैरे, पण त्याच्यामध्ये पण सुद्धा कन्सिस्टन्सी आली नाही, कारण की 2 दिवसाला 3 दिवसाला एक व्हिडिओ यायचा, पण कन्सिस्टन्सी नव्हती. म्हणजे आठवड्यातून 3 ते 4 व्हिडिओ यायचे फक्त, किंवा 2-3 व्हिडिओ यायचे. त्याच्यानंतर व्हिडिओज थांबले. मग आता 1-2 महिने गॅप झाला. त्याच्यानंतर मग मी ठरवलं आपण एक काम करू, आपण अशा टाईपमध्ये व्हिडिओज करू आणि जसं होईल तसं आपल्याला जे बोलता येईल ते बोलू. आता मी जे बोलतो आहे ते नॉर्मली मला जे वाटतं ते मीच कॅमेरासमोर बोलतो आहे. म्हणजे असं काही स्क्रिप्ट नाही केली किंवा टॉपिक नाही निवडला की मी मोटिवेशन ह्याच्यावरच करेल किंवा यूट्यूबवरच मी काहीतरी बोलेल. मी ह्याबद्दल काहीच डिसाईड नाही केलं. मी जस्ट नॉर्मली एक कॅमेरा चालू करून मला जे वाटतं ते मी बोलतो आहे, कारण की कन्सिस्टन्सी ही मेंटेन करतो मी सध्या. मला ते एक फोकस करायचं आहे कन्सिस्टन्सीवर. त्याच्यानंतर जसं आता मला रोजची सवय लागली, 30 दिवस 21 दिवस केल्याच्यानंतर सवय लागली, म्हणतात आता 21 दिवस झाले. तर आता असं वाटतं की हळूहळू करून आता ज्या व्हिडिओज वगैरे चालू होते, तर आता कन्सिस्टन्सी तर मेंटेन झाली. रोज एक सवय लागली की व्हिडिओ करायचा, आपल्याला जे वाटतं ते बोलायचं. तसंच आता हळूहळू करून काही त्याच्यामध्ये चेंजेस, त्याच्यानंतर काही गोष्टी ॲड करायच्या, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण आणायचे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय लागतं हे मी ठरवलं. जसं की थंबनेल आहे, त्याच्यानंतर टायटल आहे, डिस्क्रिप्शन आहे, त्याच्यानंतर एक काय म्हणतात त्याला, हुक आहे, की एक 2 ते 5 सेकंडचा जे हुक असतो त्याच्यावर ऑडियन्स फोकस करून थांबतील. की म्हणजे पुढचा 1 मिनिट जर ऑडियन्सला थांबायचं असेल तर ते 5 ते 10 सेकंडचा जे हुक आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी हे केल्या. त्याच्यानंतर टॅग आहे, त्याच्यानंतर हॅशटॅग आहे, त्या भरपूर गोष्टी आहेत त्याच्या की आता सध्या करून ठेवल्या. त्याच्यानंतर आता हळूहळू करून या गोष्टीमध्ये फोकस आणण्याचा प्रयत्न करा आणि चेंजेस पण भरपूर होणार आहेत. व्हिडिओज नवीन नवीन येणार आहेत आणि नवीन काहीतरी ट्राय करेल मी आता नक्कीच. ठीक आहे. सो जर तुम्हाला पण करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करा. आधी कन्सिस्टन्सीवर तुम्हाला जे वाटतं ते बोला आणि 30 दिवस व्हिडिओ ट्राय करा. त्याच्यानंतर मग तुम्हाला कळेल की आम्ही कन्सिस्टन्सी करू शकतो. तर मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला जे टॉपिक निवडायचं असेल त्या टॉपिकवर व्हिडिओ स्टार्ट करा. ठीक आहे. थँक्यू सो मच.